कल्पद्रुम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित हसूर शाखा शिरोळचे दुसरे वर्धापन दिन उत्साहात पार पडले। यावेळी ठेवीदार, खातेदार व प्रमुख नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। वर्धापन दिनानिमित्त वीराचार्याचे बाबासाहेब कुचनुरे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन चेअरमन नेमगोंडा पाटील व युवा उद्योजक श्रेयस लडगे, डॉक्टर शांतिकुमार पाटील, व्यवस्थापक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। वर्धापन दिनानिमित्त शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, भैया, माजी आमदार उल्हास पाटील, धनाजी आरगे, अमित पंडित, प्रकाश माने, फतेसिंह मोरे सरकार, महिपतराव जगदाळे, विजय कवठेकर, मनोहर पल्ले, अप्पालाल चिकोडे, डॉक्टर दगडू माने, अविनाश माने, मनोज पाटील, उदय संगपाळ शिरोळ शाखेस वर्धापन दिनानिमित्त भेटी देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळेस व्हाईस चेअरमन दिलीप चौगले, संचालक सुहाग कोळी, तेजकुमार मानगावे, अमोल कुमटाळे, अभय पाटील, महावीर पाटील, नेमगोंडा पाटील, संतोष कांबळे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। संस्थेने आज अखेर 8,40,00,000 ठेवी व 6,65,00,000 कर्ज वाटप केले आहे। तसेच मागील आर्थिक वर्षात 6,65,000चा नफा मिळाला आहे। SK न्यूज सुरेश कांबळे, शिरोळ। नमस्कार। आज कल्पद्रुम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची शिरोळ शाखेची 2 वर्ष पूर्ण झाली। 2 वर्षामध्ये ग्रामीण भागातल्या शिरोळ, पर्टिक्युलरली शिरोळमधल्या सभासदांना चांगली सेवा देऊन एकदम चांगल्या पद्धतीचं कार्य या शाखेनं करून दाखवलेलं आहे। सभासदांनी तितकाच विश्वास या संस्थेवर दाखवल्यामुळे चांगल्या पद्धतीची सेवा आणि 2च वर्षामध्ये ही शाखा नफ्यामध्ये आणण्यामध्ये ही संस्था यशस्वी झाली आहे। या संस्थेच्या याच कार्यास अशा पद्धतीनं अजून बऱ्याच सभासदांच्यापर्यंत पोचावं आणि जास्तीत जास्त सेवा द्यावी ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पतसंस्था मर्यादित शिरोळ या संस्थेची शिरोळमधील शाखा आज 2ऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि आज रोजी या संस्थेच्या 8.5 कोटी ठेवी झालेल्या आहेत आणि 100% कर्जवसुली झालेली आहे आणि संस्था पहिल्यांदाच शिरोळची शाखा नफ्यामध्ये आलेली आहे आणि शिरोळच्या गावकऱ्यांचं चांगल्या प्रकारे सहकार्य आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही हे कौतुकास्पद असं कार्य करू शकलो आहे आणि अशाच प्रकारे शिरोळकरांचा सहभाग, सभासदांचा सहभाग याच्यामध्ये राहून इथून पुढे संस्थेला मोठी झळाळी मिळावी अशी मी विनंती करतो।